शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईत महापौर पदाची मागणी। भाजपनं आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावी, शिवसेनेची भावना, सूत्रांची माहिती। सत्ता स्थापनेसाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज। 2.5 वर्ष महापौर असा शिंदेंचा कोणताही प्रस्ताव नाही। आमच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये चर्चा होईल, चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार। नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत शिंदेंची चर्चा। हॉटेल पॉलिटिक्स बाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स। मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक 2 दिवसांपासून बांद्र्यातील हॉटेल ताजलँड एंडमध्ये मुक्कामी। मुंबईचा महापौर ठरेपर्यंत सर्व नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार। आता कुठेही पळवापळवी होणार नाही, आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ। शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। ओळख व्हावी, आपापसात नाती जुळावी म्हणून नगरसेवकांना कोंडलं असेल। भाजपचे माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचं वक्तव्य वादात। शिंदेंनी 2 दिवसांपासून हॉटेलमध्ये ठेवलेल्या नगरसेवकांबद्दल वक्तव्य। शिंदेंचे नगरसेवक मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये संजय राऊत जाणार। विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा, कोंडलेल्यांशी संपर्क करण्याची अनेक साधनं, राऊतांचा टोला। मुंबईच्या महापौर पदाच्या निवडीवेळी कोण नॉट रिचेबल असेल हे कळेल। शिंदेंच्या नगरसेवकांवरील विरोधकांच्या टीकेनंतर उदय सामंतांचं उत्तर। कल्याण डोंबिवलीत शिंदेंकडून ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न। ठाकरेंचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी श्रीकांत शिंदेंची घेतली भेट, तर कीर्ती ढोणे आणि रेश्मा निचळ शिंदेंच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। देवासमोर कधी हात न जोडलेले आता देवावर विसंबून राहत आहेत। देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर नारायण राणेंची टीका। बारामतीत रोहित पवार आणि अजित पवारांची भेट। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा। अजित पवारांकडून इच्छुकांच्या मुलाखती। जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा एक हेतू CFAचा नारा असल्याची चर्चा। दोन्ही पक्षांकडून मतविभाजन टाळण्यासाठी हालचाली। 2 दिवसात अंतिम निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पुण्यातील आंबेगाव तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार नाही। जिल्हा परिषद पंचायत समितीत दोन्ही राष्ट्रवादींची मैत्रीपूर्ण लढत होणार। पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर निर्णय। पुण्यात अजित पवार भाजपला मोठा धक्का देणार। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांचा उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। आंबेठाण जिल्हा परिषद निवडणुकीत या प्रवेशामुळे बऱ्याच राजकीय उलथापालथी होणार। महाराष्ट्र FDI सह स्टार्टअप, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टमध्ये 1 नंबरवर। महाराष्ट्राची पहिल्या क्रमांकाची यादी न संपणारी। दाओसमधून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांचं दाओस दौऱ्यातील स्वागत। मराठी माणसाला सुखावणारं फडणवीसांचा प्रवास। दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू। संजय राऊतांचे ट्विट करत टोला।